जय महाराष्ट्र, मी अमृता बने। पुढच्या 22 मिनिटात आपण विविध क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया महापास घडामोडींना। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगरच्या जागेचा आढावा घेणार आहेत। आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली आहे। थोड्या वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहमदनगरमधल्या पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेतील। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक आहे। बैठकीनंतर अहमदनगरमधल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। अरुण काका जगताप, अनुराधा नागपडे आणि डॉक्टर सज्जराव निमसे यांची देखील चर्चा आहे। सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे अहमदनगरची जागा विशेष चर्चेत आलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अजून सुरुवात झालेली नाही, त्यामुळे सगळेच पत्ते खुले केलेले नाहीत असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या काही काळात राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत। दुसरीकडे रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर वादावर तोडगा निघेल, पण युतीमध्ये मिठाचा कडा टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। तसंच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी देखील 2 दिवसात जाहीर करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवावी अशी इच्छा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती। त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, आदित्यवर माझं कोणतंही बंधन नाही। निवडणूक लढवायची की नाही ते ठरवेल, पण यंदा आदित्य निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे। भाजपात प्रवेश केलेले सुजय विखे पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। विखे पाटील कुटुंब आणि शिवसेनेचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत। सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील आणि वडील राधाकृष्ण विखे पाटील हे कधी ना कधी शिवसेनेशी संबंधित राहिलेले आहेत। सुजय विखे यांनी मात्र राजकारणामध्ये येण्यासाठी भाजपची निवड केली। कालच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुलाच्या भाजपा प्रवेशामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे। विखे पाटील राजीनामा देणार असल्याचे चर्चेला उधाण आलेलं आहे। नैतिकतेच्या आधारावर राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान माझ्या राजीनाम्याची चिंता करू नका, माझी भूमिका मी 2 दिवसात स्पष्ट करेन असं राधाकृष्ण विखेंनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा देखील आरोप त्यांनी केला। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल झाले होते। खासगी हेलिकॉप्टरनं विखे पाटील कोल्हापुरात आले, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसमधून होणारा विरोध वाढायला लागलेला आहे। काँग्रेसचे नेते आणि अहमदनगरमधले विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांनी आता विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला। राधाकृष्ण विखे पाटील पक्षाशी एकनिष्ठ असतील तर त्यांनी ते सिद्ध करावं लागेल या शब्दामध्ये त्यांनी विखेंना टोला लगावला। आम्ही पार्थला मावळ लोकसभेतून 100% निवडून आणू असं कार्यकर्त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शरद पवारांना सांगताच उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही। आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम करू असं सांगा असा सल्ला शरद पवारांनी दिला। पवारांच्या या सल्ल्यानं कार्यकर्त्यांमध्ये चांगला संभ्रम पसरला। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा नेमका उमेदवार कोण याबद्दल शरद पवारांच्या या गुगलीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे। काँग्रेसतर्फे जालना मतदारसंघातून कल्याण काळे यांना उमेदवारी दिली जाईल अशी माहिती काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये दिलेली आहे। खासदार रावसाहेब दानवे हे लोकांना चकवा देत आतापर्यंत निवडून आले, आता त्यांना चकवा देऊन त्यांचाच पराभव करण्यासाठी डॉक्टर कल्याण काळे यांना मैदानामध्ये उतरवणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं। गेल्या काही महिन्यांपासून जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांचं बंड रोखण्यात भाजपा सेनेला यश मिळालं। त्यामुळे काँग्रेसनं माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना दानवे यांच्या उतरवण्याची तयारी सुरू केली आहे। महाआघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। आघाडी संदर्भातला निर्णय आज संध्याकाळपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने जाहीर करावा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आघाडीच्या नेत्यांना दिलाय। महाआघाडीत सहभागी होण्यासाठी 3 जागांवर स्वाभिमानी ठाम आहे। जर आज जागा वाटपाबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहोत आणि उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 15 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिलेलं आहे। हातकणंगले, वर्धा आणि बुलढाण्याच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे।
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये जागा वाटपांचा तिढा कायम असताना शिवसेना भाजपा युतीनं प्रचारात देखील आघाडी घेतलेली आहे। युतीच्या प्रचाराचा कार्यक्रम ठरलेला आहे। कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर युतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे। इतकंच नव्हे तर 24 मार्चला युतीची कोल्हापुरात एकत्र सभा होईल। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित येतील। त्याचबरोबर युतीच्या कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेण्यात येतील। 15 मार्चला अमरावती आणि नागपूरमध्ये, 17 मार्चला औरंगाबाद आणि नाशिकमध्ये, 18 मार्चला पुणे आणि नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येतील। दरम्यान शिवसेना भाजपा यांच्यातल्या जागांमध्ये देखील अदलाबदल होण्याची शक्यता आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला। रॉबर्ट वाड्रा यांच्यावर कारवाई कराच, पण कधी पंतप्रधान स्वतः राफेलवर एकतरी शब्द बोलले आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। रॉबर्ट वाड्रा तपासामध्ये सहकार्य करत आहेत, पण संपूर्ण देश जाणतो की पंतप्रधान मोदींनी राफेल करारात मौन बाळगलं। राफेल आणि दसॉल्टच्या कागदपत्रांमध्ये थेट पंतप्रधानांचं नाव आलेलं आहे। त्यांची चौकशी झालीच पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं। मोदी असोत की वाड्रा, भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी राहुल गांधींनी घेतली। दिल्लीतील जमीन घोटाळ्यामध्ये रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू आहे। मात्र या घोटाळ्यामध्ये केवळ वाड्राच नव्हे तर श्रीमती वाड्रा आणि त्यांचे मेहुणे राहुल गांधी यांचा देखील समावेश आहे। या घोटाळ्यातील खरा चेहरा राहुल गांधीच आहेत, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी केलेला आहे। तसंच राहुल गांधींनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी देखील त्यांनी केली। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं शस्त्रास्त्रांच्या दलालांशी संबंध असल्याचा दावा ओपी इंडिया या वेबसाईटनं केलेला आहे। विशेष म्हणजे यापूर्वी ओपी इंडियावर अनेकदा फेक न्यूज पसरवण्याचे आरोप देखील झाले आहेत। आता याच आरोपावरून भाजपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली। आचारसंहिता लागू झाल्यापासून सरकारी संकेतस्थळांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांची छायाचित्र काढून टाकण्यात आली आहेत। यामध्ये पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटचा देखील समावेश आहे। आचारसंहितेनुसार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आगामी निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांच्या पदाचा वापर करू शकत नाही। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारतर्फे निवडणुकांची घोषणा झाल्यावर पुढील 3 दिवसात सर्व प्रकारच्या सरकारी जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, छायाचित्र हटवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व 42 जागांवरील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा केली। उमेदवारी यादीमध्ये विद्यमान 10 खासदारांना वगळण्यात आलेलं आहे। यादीमध्ये 18 नवे चेहरे आहेत। विशेष म्हणजे या यादीमध्ये 41% महिला आहेत। ओडिशा, आसाम, बिहार आणि अंदमानमध्ये तृणमूल काँग्रेस काही जागा लढवेल। पक्षानं 17 महिलांना उमेदवारी दिलेली आहे। जुन्या नेत्यांखेरीज काँग्रेस आणि डाव्या आघाडीतून आलेल्या आमदारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पक्षानं 7 मुस्लिमांना संधी दिली आहे। राज्यात 30% मुस्लिम मतदार आहेत। मुस्लिम बहुल परिसरामध्ये मतदारसंघामध्ये अभिनेत्री नुसरत जहाँ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाचे आमदार अमरसिंग राय हे तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत कुठल्याही राज्यात युती करणार नाही, असं स्पष्ट केलंय। यावर उत्तर प्रदेशातील काँग्रेस प्रवक्ते राजू बक्षी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी मायावतींची गरज नसल्याचं म्हटलेलं आहे। महाआघाडी होण्यासंदर्भातील निर्णय हा मायावती यांच्या हातात नव्हता। संसदेमध्ये त्यांचा एकही खासदार नाहीये, त्यामुळे काँग्रेससोबत येण्याचा किंवा न येण्याचा त्या निर्णय घेऊ शकत नाहीत। काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू शकतं, यासाठी कोणत्याही आघाडीची गरज नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून एका महिन्यापेक्षा कमी काळ राहिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे तपासा, असं आवाहन केलंय। नरेंद्र मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये 4 गोष्टींना प्राधान्य देण्यास सांगितलेलं आहे। यामध्ये मतदार यादीमध्ये नाव नोंदणी, आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही याची तपासणी करणं, मतदानादिवशी इतर कोणताही प्लॅन न करणं आणि इतरांनी देखील मतदान करण्यासाठी प्रेरणा देणं याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे। निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये कायमच हिंसाचाराच्या घटना घडतात। नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये 100 लोकांना जीव गमवावा लागला होता। त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे। त्यामुळे निवडणूक आयोगानं या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावं, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केलेली आहे। आम्हाला पश्चिम बंगालमधील स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही, असं प्रसाद यांनी म्हटलेलं आहे।
आम आदमी पक्षानं आगामी लोकसभा निवडणूक दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या मुद्द्यावर सध्या दिल्लीचे राजकारण तापलेलं आहे। आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा नेते मनोज तिवारी यांना उद्देशून खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। पाकिस्ताननं पुन्हा पुंछ परिसरामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला। यामुळे स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं। नियंत्रण रेषेवरील ट्रेड सेंटरवरच पाकिस्ताननं शेल्सचा मारा केल्यानं एलओसीवरील भारत पाकिस्तान दरम्यानचा व्यापार बंद करण्यात आला। याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील व्यापार बंद करण्यात आला होता। जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करायला आणखी विलंब झाला तर प्रदेशासाठी चांगलं ठरणार नाही असं अमेरिकेनं चीनला सांगितलेलं आहे। मसूद अझहर जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या सर्व निकषांमध्ये बसतो। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी जे पाऊल उचललेलं आहे ते फसलं तर प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या दृष्टीनं ते चांगलं ठरणार नाही याची अमेरिकेनं चीनला कल्पना करून दिली आहे। 10वी आणि 12वीचे पेपर तपासण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना निवडणुकांचं काम न देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेले आहेत। या शिक्षकांना निवडणुकांची कामं दिल्यास 10वी आणि 12वीच्या निकालासाठी उशीर होऊ शकतो। त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शिक्षक संघटना शिक्षकांना निवडणुकांची कामं न देण्याची मागणी करत होते। अखेर त्यांची मागणी मान्य झाली असून 10वी 12वीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांची निवडणुकांच्या कामातून सुटका झालेली आहे। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आलं आहे। मतदारांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। यंदा तृतीयपंथीयांच्या नोंदणीचा आकडा लक्षणीय आहे। 2014च्या निवडणुकीत जवळपास 800 तृतीयपंथीयांनी नोंदणी केली। यंदा हीच संख्या 2000च्या पुढे गेलेली आहे। निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी ही माहिती दिली। न्यूझीलंडमध्ये एका हिंदू व्यक्तीनं सुपरमार्केटमध्ये आपल्या शुद्धीकरण यात्रेचा खर्च करण्याची मागणी केलेली आहे। सुपरमार्केटच्या चुकीमुळे आपण गोमांस खाल्लं असल्याचा दावा या व्यक्तीनं केलेला आहे। पाकिटावर लावण्यात आलेल्या चुकीच्या लेबलमुळे आपण गोमांस खाल्लं असून धर्मभ्रष्ट झाला असल्याचं व्यक्तीनं म्हटलं। जसविंदर पॉल असं या व्यक्तीचं नाव आहे। मूळचे भारतीय असणारे जसविंदर गेल्या 2 दशकांपासून न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास आहेत। सुपरमार्केटकडून पॉल यांची माफी मागण्यात आली असून त्यांनी गिफ्ट वाउचर देखील देण्याची तयारी दर्शवलेली आहे। मात्र पॉल यांनी त्यासाठी नकार दिला असून भारतात जाऊन शुद्धीकरण करण्यासाठीचा खर्च देण्याची मागणी केली आहे। पॉल यांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। राजस्थानमधील जैसलमेर येथे पोलिसांनी पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या चिप चालकाला अटक केलेली आहे। नवाब खान असं या चालकाचं नाव असून तो व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉलवर सांकेतिक भाषांचा वापर करून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला माहिती द्यायचा। गेल्या वर्षी नवाब हा पाकिस्तानमध्ये गेला होता। तिथे तो आयएसआयच्या संपर्कामध्ये आला। आयएसआयनं त्याला प्रशिक्षण दिलं आणि तिथून भारतामध्ये परतल्यावर तो सीमा भागामध्ये भारतीय सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवू लागला। गेल्या काही महिन्यांपासून नवाब खानच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती। नवाब हेरगिरी करत असल्याचे खात्रीलायक पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे। गाझियाबाद इथे एक खळबळजनक घटना घडलेली आहे। एका व्यक्तीनं आपल्या 2 मुलांना अन्नपदार्थातून विष देऊन नंतर स्वतःही आत्महत्या केली आहे। आर्थिक चणचणीतून त्यानं हा प्रकार केल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी सिंहानी गेट पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। सुंदरपाल असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो हॉटेल चालक होता। त्यानं आपल्या मुलगा आणि मुलीला विष देऊन मारलं आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतला। यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे। विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी पाकिस्तानचे JF-16 फायटर विमान पाडलं। त्या विमानाचा वैमानिक कोण होता, त्याची ओळख काय आहे, त्याबद्दल भारतीय लष्कराकडे माहिती आहे असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितलं। भारतानं आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानचे F-16 विमान पाडल्याचा दावा केला, पण पाकिस्ताननं त्यांचे F-16 विमान पाडल्याचं मान्य केलेलं नाहीये। त्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रथमच केलेलं हे विधान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। राजधानी दिल्लीतील द्वारका मोड मेट्रो स्थानकावर एका महिलेनं 2000च्या नोटेसाठी चक्क मेट्रोखाली उडी घेतली। यावेळी मेट्रो रेल्वे महिलेच्या अंगावरून गेली। या घटनेमध्ये महिला थोडक्यात बचावली। या अपघातामध्ये बचावलेली महिला झरोदा कला इथे रहिवासी आहे। महिलेनं दिल्लीतील द्वारका मोड इथे मेट्रोसमोर उडी घेतली होती। मिळालेल्या माहितीनुसार मेट्रोसमोर उडी घेतलेली महिला रुळाच्या मध्यभागी झोपली होती, त्यामुळे तिचा जीव वाचलाय।
इंडोनेशिया आणि इथिओपियामधील विमान दुर्घटनेनंतर भारतातही बोईंगच्या वापरावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. भारतातही हवाई वाहतूक महासंचालनालयाने बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानातील त्रुटी दूर करून त्यामध्ये सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही असं डीजीसीनं आदेश दिलेला आहे. डीजीसीएनं आदेश काढल्यानंतर स्पाइसजेट या हवाई कंपनीनं बोईंग 737 मॅक्स 8 हवाई वाहतुकीसाठी न वापरण्याचा निर्णय घेतला. इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला रविवारी भीषण अपघात झाला. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मागवलेल्या अन्नपदार्थांमध्ये कीटक सापडल्याच्या बातम्या अनेकदा वाचनामध्ये येतात. मात्र चीनमध्ये एका महिलेनं ऑनलाईन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या अन्नपदार्थांमध्ये एक नाही दोन नाही तर चक्क 40 मेलेली सुरळ सापडलेली आहेत. बंधित प्रकाराबद्दल हॉटेलला तसंच स्थानिक पोलीस खात्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास पूर्ण होईपर्यंत या हॉटेलचा परवाना 15 दिवसांसाठी रद्द केलेला आहे. महापास बुलेटिनमध्ये आता घेऊया छोटासा ब्रेक. लवकरच परत येतोय. ब्रेकनंतर आणखी काही महापास घडामोडी. आईचा मृत्यू झाला म्हणून आनंद व्यक्त करणाऱ्या पत्नीची पतीनंच हत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. शनिवारी सासूचा मृत्यू झाला त्यामुळे सुनेनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. पण या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालेलं आहे. शुभांगी लोखंडे यांनी आत्महत्या केली नसून पती संदीप लोखंडे यांनाच त्यांची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. ज्या टेरेसवरून शुभांगी यांनी उडी मारून आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं होतं त्या ठिकाणी अंगारा टाकलेला होता. त्यामुळे या प्रकरणाला अंधश्रद्धेचं बलय देखील होतं. मात्र आत्महत्या आणि अंधश्रद्धा यातील काहीच प्रकार नसून ही केवळ हत्या असल्याचं उघडकीस आलंय. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांना लुटणाऱ्या 2 जणांना रेल्वे सुरक्षा दलानं अटक केली आहे. प्रवाशांना गुंगीचं औषध देऊन हे दोघे जण लुटमार करत होते. चोरट्यांकडून मोबाईल, सोन्याचे दागिने आणि कपड्याच्या बॅग सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत. चोरटे बिहारच्या चंपारण इथले रहिवासी आहेत. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये 10वीच्या पेपरमध्ये कॉपी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरकेएम महाविद्यालयातला हा सगळा प्रकार असून बीजगणिताच्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात येत होती. विद्यार्थ्यांचे नातेवाईक शालेय शिक्षक असताना कॉपी पुरवत होते. या प्रकाराचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे इथल्या 10वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासन आणि भरारी पथकाचं दुर्लक्ष असल्याचं उघडकीस आलं आहे. स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त कराडमध्ये जीके गुजर मेमोरियल ट्रस्टकडून स्वातंत्र्य सैनिक आणि वारसांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबूराव मुटकुळे बीड यांना देशसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीनं भाई गुजर यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलं होतं. त्यांचा या भागामध्ये आदरयुक्त दरारा होता अशा शब्दामध्ये भाई गुजर यांचा गौरव पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. नवीन वेळापत्रक उद्या जाहीर होईल. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये 23 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे अनेक विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या चांगलीच वाढलेली आहे. एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंत 116 कोटी 86 लाखांचा दंड या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेनं वसूल केलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 17.67% दंडाची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे या मार्गावर फुकट्या प्रवाशांची संख्या वाढल्याचं चित्र आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर आणि रेल्वे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासकांची अनेक पथकं देखील तयार करण्यात आली आहेत. पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये नगरसेविकेनं महिला डॉक्टरला मारहाण केली. नगरसेविका आरती कोंढेंनी स्नेहल या डॉक्टरला मारहाण केली. आरती कोंढेंच्या मुलाचा अपघात झाला होता त्यामुळे त्याला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टर स्नेहल दुसऱ्या रुग्णाला उपचार देत होत्या. त्यावेळी नगरसेविका आरती कोंढे आणि डॉक्टर स्नेहल यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरती कोंढेंनी डॉक्टर स्नेहल यांना मारहाण केल्याचा आरोप रुग्णालयाकडून करण्यात आलेला आहे. येवल्याच्या राजापूरमध्ये पाण्यासाठी रास्ता रोको करण्यात आलाय. राजापूर गावामध्ये सध्या प्रचंड पाणी टंचाई आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून या गावात एकही पाण्याचं टँकर आलेलं नाहीये. त्यामुळे रोजच्या वापरासाठी आणि पिण्यासाठी देखील पाणी शिल्लक राहिलेलं नाहीये. त्यामुळे राजापूर गावाला जवळच्याच वडपाटी आणि पालघर तालुक्यातून
गावाला पाणीपुरवठा योजना करण्यासाठी परवानगी द्यावी या मागण्यांसाठी संतप्त गावातील महिलांनी हंडे घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं। जुन्नरमधील वडगाव आनंद आणि लेण्याद्री या गावामध्ये एकाच रात्री 2 वेगळ्या ठिकाणी बछड्यांना बिबट्या मादीकडे सुखरूप सोपवण्यामध्ये बिबट्या निवारा केंद्र आणि वनविभाग यांना यश आलेलं आहे। सध्या जुन्नर परिसरामध्ये ऊसतोडीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। ऊस शेती संपत चालल्यामुळे बिबटे मानवी वस्तीमध्ये दिसू लागले आहेत, त्यामुळे वनविभागानं ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत। असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय, त्यामध्ये अधिकाऱ्यांनी मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लांची भेट घडवलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील आडगाव शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 ग्रामस्थ जखमी झाले आहेत। कैलास ठाकरे, दिलवरसिंग बजरंग आणि अनिल रावताळ अशी जखमींची नावं आहेत। जखमींना उपचारासाठी नंदुरबारच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याचं पाहायला मिळतंय। आसपासच्या गावांच्या शिवारामध्ये बिबट्यांकडून शेळी, बैल अशा विविध प्राण्यांवर हल्ले देखील होत आहेत। कोल्हापुरात सध्या 2 व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। एका व्हिडिओमध्ये घोड्यांच्या रेसमध्ये सहभागी असलेला घोडा धावत्या घोड्यावर उडी मारून बसवताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये रेसमध्ये सहभागी असलेला मुलगा घोड्यावरून खाली पडतो, पण घोडा तसाच पळत राहिलेला आहे। सीमा भागामध्ये भरवल्या गेलेल्या एका घोड्याच्या शर्यतीतला हा व्हिडिओ आहे। प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल मैत्रे दिग्दर्शित छत्रपती शासन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। उत्कर्ष कुजळे, प्रियांका काकले, खुशाल मैत्रे यांची निर्मिती आहे। आजच्या तरुणाईला हा चित्रपट शिवशाहीबद्दल अचूक मार्गदर्शन करणार आहे। नुकताच या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला। प्रतीकांची त्याचप्रमाणे पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा जय शिवाजी जोशामध्ये म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे। बॉलिवूडमध्ये अनेक स्टार लग्नाच्या बोहल्यावर चढले। सध्या चर्चा सुरू आहे ती वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची। कॉफी विथ करण या करण जोहरच्या चॅट शोमध्ये अभिनेता वरुण धवननं नताशासोबत असलेल्या नात्याला दुजोरा देत गर्लफ्रेंड नताशाबरोबर डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे। दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 1952 मधील मीना कुमारी यांचा बैजू बावरा चित्रपटाचा रिमेक काढणार आहेत। या रिमेकमध्ये बॉलिवूड गाजवणारी जोडी करण अर्जुन म्हणजेच सलमान खान आणि शाहरुख खानची रुपेरी पडद्यावर काम करताना एकत्र दिसतील। ही जोडी तब्बल 19 वर्षांनी बैजू बावरा या सिनेमाच्या रिमेकमधून बघायला मिळणार आहे। 2002 साली प्रदर्शित झालेला आखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे। या चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शक अनीस बक्सी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत। या चित्रपटाच्या सिक्वेलचं नाव आखे 2 असून चित्रपटामध्ये अभिनेत्री जॅक्लिन फर्नांडिस मुख्य भूमिकेमध्ये झळकणार असल्याची चर्चा असून अजून 5 नावाजलेले कलाकार चित्रपटात दिसणार असल्याचं देखील बोललं जात आहे। अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला। 18 वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं तिच्या घटस्फोटाच्या निर्णयावर वक्तव्य केलं। घटस्फोटामुळे मला आयुष्यात पुढे जाण्याचं आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य मिळालं। भूतकाळातील गोष्टींच्या तणावाशिवाय मी हे करू शकले असं ती म्हणाली। या मुलाखतीत तिनं अर्जुन सोबतच्या नात्याला नकारही दिला नाहीये आणि त्याबद्दल ठोसपणे ती काही बोलली सुद्धा नाहीये। परिणीती चोप्राला प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं। यावर तिनं खूप मजेशीर पद्धतीनं उत्तर दिलं। प्रियांकानं 36व्या वर्षी लग्न केलं आणि घाईघाईत ती लग्नाच्या बंधनामध्ये अडकली। माझ्याकडे अजून 6 वर्ष आहेत। माझं सध्या लग्नाचा कोणताच प्लॅन नाहीये। मी सध्या लग्नासाठी स्वतः तयार नाही असं तिनं म्हटलंय। अभिनेत्री जॅक्लिन फर्नांडिसनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये ती बेली डान्स करताना दिसतेय। मर्डर 2 चित्रपटातील आ जरा या गाण्यावर जॅक्लिन थिरकताना दिसतेय। या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत सारिका खान देखील आहे। जॅक्लिन सोशल मीडियावर सक्रिय असते आणि या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते। इतकंच नाही तर तिचे ग्लॅमरस फोटो आणि डान्स व्हिडिओ देखील शेअर करत असते। नुकताच तिने एक डान्सचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे। या सगळ्या बातम्यांसोबत महापास बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।